राज्यामधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हळद, मूग, तुरीला मोठा झटका, परंतु सोयाबीन आणि कापूस मात्र तेजीमध्ये। हरभऱ्याच्या भावामध्ये दणदणीत वाढ पाहायला देखील सध्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहे। तर मग सध्या बाजारामध्ये सोयाबीन आणि कापसाचे दर वाढण्यामागे नेमके काय कारणे आहेत, जाणून घेण्यासाठी आता छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, सध्याच्या आठवड्यामध्ये शेतीमाल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार पाहावयास मिळाले। विशेषतः हळद, मूग आणि तुरीच्या किमतीमध्ये घसरण पाहायला मिळाली। तर हरभऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहेत। 5 ते 11 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये फ्युचर्स आणि स्पॉट मार्केटमध्ये जागतिक देशांतर्गत काही कारणास्तव वस्तूंमध्ये तेजी तर काहीमध्ये मंदी ही आढळून आलेली आहे। तसेच अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध आणि अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या करार धोरणामुळे जागतिक बाजारामध्ये उलथापालथ झाली आहे। ट्रम्प प्रशासनाने चीन वगळता इतर देशावरील आयात करामध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे, ज्यामुळे इतर देशांची नव्या व्यापार वाटाघाटी सुरू होतील आणि या घडामोडीचा अप्रत्यक्ष परिणाम भारतामधील शेतमाल बाजारावर झाला आहे। तर मग सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या भारतीय बाजारामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे। भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे सोयाबीन आणि कापसाचे भाव याच आठवड्यामध्ये वाढले आहेत। अमेरिकेमधील सोयाबीनच्या दरामध्ये 6.8% आणि कापसाच्या दरामध्ये 4.8% वाढ झाल्याने भारतामध्ये देखील अनुक्रमे 4 आणि 0.1% वाढ नोंदवण्यामध्ये आली आणि यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला असून भारतीय बाजारामध्ये कापसाचे भाव राजकोट, यवतमाळ आणि जालना येथून वाढून रुपये 53,980 झाले असून फ्युचर दर मे महिन्यासाठी रुपये 54,500 आणि जुलै महिन्यासाठी रुपये 56,000 वर पोहोचले आहेत। कापसाच्या स्पॉट किमतीमध्ये देखील सातत्याने वाढ होत असून नोव्हेंबर फ्युचर्स दर स्पॉट भावामध्ये 4.5% अधिक आहेत। तर मग या बातमीनंतर आज आपल्या जवळपासच्या बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि कापसाला कशा प्रकारचे भाव पाहायला मिळाले हे देखील थोडक्यामध्ये जाणून घेऊया। तर मग आज राहुरी वांबेरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 10 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 4,100 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर, तर 4,200 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर आणि 4,150 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद करण्यामध्ये आला। यानंतर कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 4,000 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 4,080 रुपये एवढा या ठिकाणी सर्वाधिक दर, तर 4,630 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर आणि 4,450 रुपये एवढा या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद करण्यामध्ये आला। यानंतर तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 70 क्विंटल सोयाबीनची आवक पाहायला मिळाली। 4,451 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर, तर 4,451 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर आणि 4,451 रुपये एवढाच या ठिकाणी हा सर्वसाधारण दर देखील नोंद करण्यामध्ये आला। यानंतर अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 95 क्विंटल कापसाची आवक पाहायला मिळाली। 7,850 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर, तर 8,200 रुपये एवढा या ठिकाणी कमाल दर आणि 8,025 रुपये एवढा या ठिकाणी हा सर्वसाधारण दर नोंद करण्यामध्ये आला। यानंतर उमरेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 238 क्विंटल कापसाची आवक पाहायला मिळाली। 6,900 रुपये एवढा या ठिकाणी किमान दर, तर 7,530 रुपये एवढा आज या ठिकाणी कमाल दर आणि 7,350 रुपये एवढा आज या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद करण्यामध्ये आला। तर मग आज मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1,650 क्विंटल कापसाची आवक पाहायला मिळाली। 7,870 रुपये एवढा आज या ठिकाणी किमान दर, तर 8,055 रुपये एवढा आज या ठिकाणी कमाल दर आणि 7,880 रुपये एवढा आज या ठिकाणी सर्वसाधारण दर नोंद करण्यामध्ये आला आहे। तर मग अशा प्रकारे आज आपल्या जवळपासच्या बाजार समित्यामध्ये सोयाबीन आणि कापसाला बाजारभाव पाहायला मिळाले आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बाजारभावाबद्दल सविस्तरपणे अपडेट जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।